ओके. दिनेश दिनेश, Mangesh and Ramesh are partners sharing property and losses in the ratio 2:1. They decided to dissolve the firm on 31st March 2018 when their position was as under. The balance sheet as on 31st March 2018, liability amount, asset amount, कॅपिटल अकाउंट तुम्हाला दिले, तिघांचेही क्रेडिट बॅलन्स आहे. दिनेश 26,000, मंगेश 22,000, रमेश 18,000, क्रेडिटर्स 80,000 and bills payable 40,000. बिल्डिंग 78,000, कम्प्युटर 45,000, asset साईडला, डेटर्स 20,000, गुडविल 35,000 and बँक बॅलन्स 8,000. अशा पद्धतीने बॅलन्स शीट आहे. ॲडजस्टमेंट दिले आहे तुम्हाला खाली. द firm was dissolved on the above date and the following is the result of realization. फर्स्ट इफेक्ट आहे, फर्स्ट रिझल्ट आहे. द ॲसेट वेअर रिलाइज ॲज बिल्डिंग 40,000, कम्प्युटर 30,000 अँड डेटर्स 3,000. सुरुवातीचे ह्या 3 ॲडजस्टमेंट ॲसेट आहेत 1, 2, 3, बिल्डिंग, कम्प्युटर अँड डेटर्स. फर्स्ट रिझल्टमध्ये रिलायझेशन झालेलं आहे त्यांचं. द ॲसेट वेअर रिलाइज ॲज बिल्डिंग 40,000, कम्प्युटर 30,000 अँड डेटर्स 10,000. तर याची एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर रिलायझेशन एक्सपेन्सेस दिले 2,000. रिलायझेशन एक्सपेन्सेस आपण रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला येतो आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि शेवटी म्हटलंय ऑल द पार्टनर वेअर इनसॉल्वंट, द फॉलोइंग अमाऊंट वॉज रिकवर फ्रॉम दिनेश 2,000 अँड मंगेश 2,000. तर ऑल पार्टनर्स काय झाले आहे, इन्सॉल्वंट झाले आहे आणि 2 पार्टनरकडून आपल्याला 2,000 रुपये प्रत्येकी काय झाले आहे, रिकवर झालेले आहेत. आणि खाली म्हटलंय तुम्हाला प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट टू क्लोज द बुक्स ऑफ फर्म. तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला बॅलन्स शीट दिलं आहे. बॅलन्स शीटमध्ये दिनेश, मंगेश, रमेश हे 3 पार्टनर आहे आणि हे तिन्ही पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहे. अशा कंडिशनमध्ये पार्टनरशिप रिझॉल्युशन आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये 3 रिझल्ट आपल्याला दिले आहे. द फर्म वॉज डिझॉल्व ऑन द अबोव डेट अँड फॉलोइंग इज द रिझल्ट ऑफ रिलायझेशन. फर्स्ट रिझल्ट आहे द ॲसेट वेअर रिलाइज कम्प्युटर 30,000 अँड डेटर्स 10,000. रिलायझेशन एक्सपेन्सेस आहे 2,000. आणि त्यानंतर all the partners are insolvent. The following amount was recovered from the Dinesh 2,000 and Mangesh 2,000. अशा पद्धतीने आता आपण प्रॉब्लेम वाचून झाल्यानंतर आपण सोल्युशन तयार करतो. सोल्युशनमध्ये तर सोल्युशन तुम्ही लिहितात, वरती हेडिंग देतात इन द बुक्स ऑफ दिनेश, मंगेश अँड रमेश. आणि सोल्युशनमध्ये सेंटरला आपण लिहितो पहिलं अकाउंट आपण ओपन करतो रिलायझेशन अकाउंट. त्यामध्ये पर्टिक्युलर डेबिट अमाऊंट, इनर आणि आउटर, पर्टिक्युलर इनर आणि आउटर अमाऊंट आणि क्रेडिट. अशा पद्धतीने आपण सुरुवातीला 1 नंबरला काय करतो, पूर्ण बॅलन्स शीट पहिले ट्रान्सफर करून घेतो. त्यामध्ये सुरुवातीला कॅपिटल अकाउंट आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. बघा इथे खाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेला आहे आणि त्यानंतर कॅश अकाउंट दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट आणि शेवटी डिफिशियन्सी अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे. तर ज्या वेळेस प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ऑल पार्टनर इन्सॉल्वंट असतील त्यावेळेस तुम्हाला थर्ड पार्टी लायबिलिटीचे 2 अकाउंट आणि डिफिशियन्सी अकाउंट असे 3 अकाउंट काय करायचे आहेत, ओपन करायचे आहेत. आपण सुरुवातीला बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घेऊया. बॅलन्स शीटमध्ये दिले बघा तुम्हाला कॅपिटल अकाउंट 26,000, 22,000 अँड 18,000. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघा इथे तुम्ही ट्रान्सफर केलेले आहे 26,000, 22,000 अँड 18,000. त्यानंतर बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स तुम्हाला दिले आहे. त्यामध्ये क्रेडिटरचा अकाउंट्स बाय बॅलन्स, क्रेडिट
ब्रॉट डाऊन 80,000 अँड बिल्स पेएबल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000. अशा पद्धतीने तुम्ही अमाऊंट पेड केलेली सॉरी बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करणार आहोत. त्यानंतर असेट साईड पूर्ण तुम्ही ही चारही आयटम रिलायझेशनच्या डेबिटला घेणार आहात. इथं दिले बघा, बिल्डिंग, कम्प्युटर, डेटर्स आणि गुडविल. ओके, 78,000, 45,000, 20,000, 35,000 इज इक्वल टू 1,78,000. तर अशा पद्धतीने ह्या चारही अमाऊंट आपण ॲज इट इज रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर केलेले आहेत. त्यानंतर बँक अकाउंट आपण बँक अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे. तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000. ओके, आणि अशा पद्धतीने आपण ही बॅलन्स शीट पूर्ण ट्रान्सफर केलेलं आहे. आता बॅलन्स शीट ट्रान्सफर करण्यामध्ये मला तरी वाटतं कोणाला काही अडचण नसेल. काय अडचण कोणाला? नाही सर. ओके, व्हेरी गुड. आता पहिली ॲडजस्टमेंट आहे असेट रिलाइज ॲज अ बिल्डिंग. ओके, कम्प्युटर अँड डेटर्स. तर याची एंट्री होते कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. तर बघा इथं रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला दिले बाय बँक अकाउंट पोस्टिंग बिल्डिंग 40,000, कम्प्युटर 30,000 अँड डेटर्स 10,000. अशा पद्धतीने ही 40, 30 आणि 10 आपल्याला रिलाइज करून दिलेली आहे. तर त्याची पोस्टिंग आपण रिलायझेशनच्या क्रेडिटला केलेली आहे. 40,000, 30,000 अँड 10,000 असे आउटरला आले तुमचे 80,000. याचा या एंट्रीचा दुसरा इफेक्ट आहे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं दिले बँक अकाउंट हां, टू रिलायझेशन बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिलायझेशन 80,000. ओके ओके सर. हां, आता दुसरी जी एंट्री आहे ती रिलायझेशन एक्सपेन्सेसची आहे. रिलायझेशन एक्सपेन्सेस आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जो डिझॉल्युशन करण्यासाठी येणारा खर्च आहे तो आपण पेड करतो. तर त्याची एंट्री होती रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. तर बघा इथं दिले आहे त्या एंट्रीची पोस्टिंग रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला 2,000 इंटू ब्रॅकेट रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड, आणि दुसरा पेड कॅश अकाउंटच्या क्रेडिटला इथं म्हटलं आहे बघा बाय रिलायझेशन 2,000. ओके, अशा पद्धतीने ह्या पहिला रिझल्टची एंट्री केली, सेकंड रिझल्टची आपण एंट्री केली. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट आहे ऑल पार्टनर्स आर इन्सॉल्वंट. द फॉलोइंग अमाऊंट वॉज रिकवर्ड फ्रॉम देम. दिनेश 2,000 अँड मंगेश 2,000. 2000. तर ही पैसे वसूल झालेले आहेत म्हणून आपण काय करणार, कॅश अकाउंटच्या डेबिटला घेणार, म्हणजे एंट्री करणार कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल हां, अकाउंट. म्हणजे इथे एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू दिनेश कॅपिटल अकाउंट अँड मंगेश कॅपिटल अकाउंट. तर बघा इथं कॅश अकाउंटच्या डेबिटला घेतले बघा दोघांची एंट्री 2,000 2,000, आणि हा पहिला इफेक्ट या एंट्रीचा, आणि दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला म्हटले बाय बँक अकाउंट 2,000 अँड 2,000. अशा पद्धतीने सर्व रिझल्टची पोस्टिंग झालेली आहे. एंट्रीज आपण एंट्रीज सांगून त्याची पोस्टिंग केलेली आहे. बॅलन्स शीट पण ट्रान्सफर झालेला आहे. आता एक नंबरला आपण रिलायझेशन अकाउंट क्लोज करणार. काय करणार? रिअलायझेशन हा. क्लोज करणार. तर हे बघा इथे तुम्हाला डेबिट साईडला 178 प्लस 2,000 इज इक्वल टू 1,80,000 अशी टोटल आलेली आहे. त्यातनं तुमचे 80,000 काय झाले मायनस करून तुमचा ॲक्च्युअल लॉस येतो 1,00,000. किती? 1,00,000. तर 1,00,000 हा लॉस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला काय केला, इन दिअर प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे ट्रान्सफर केला. त्यांचा रेशो आहे 2:1. हां, म्हणजेच 2:1 म्हणजे किती झाले 5. 1,00,000 डिवायडेड बाय 5 जर केले तर 1 शेअर इज इक्वल टू 20,000. ओके, म्हणजे 1,00,000 भागिले 5 केले तर एक भाग किती येतो 20,000. किती? तर 20,000 गुणिले 2, 20,000 गुणिले 2 आणि 20,000 इतके 20,000 असे 40, 40 आणि 20 असा लॉस आपण काय केला, हा डिवाइड केला किंवा डिस्ट्रीब्यूट केला, आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, आता त्यानंतर आपल्याला क्रेडिट साईडला जो बॅलन्स आहे त्यामध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं तर डेबिटला टोटल लॉस आहे. तिन्ही बॅलन्स काय आहेत
आणि क्रेडिटला मात्र इकडे 26,000 प्लस 2,000 म्हणजे 28 झाले, इथं 22 प्लस 2 म्हणजे 24 झाले आणि इथं 80. ओके, तर हा लॉस आपण इकडे काय केला, क्रेडिट साईडला लिहून टाकला आणि हे अकाउंट क्लोज केल्यानंतर टोटल अकाउंट्स कुठे ट्रान्सफर केले, डिफिशियन्सी अकाउंटला. कुठे? डेफिशियन्सी अकाउंटला. हां, तर हे अकाउंट क्लोज केल्यानंतर इथं 40,000 40,000 आणि 20,000 त्यातनं हे क्रेडिट बॅलन्स काय झाले, मायनस झाले. काय झाले? मायनस. मायनस करून जो काही बॅलन्स आला तो टोटल डिफिशियन्सी अकाउंटला आपण ट्रान्सफर केला, म्हणून एंट्री झाली. इथे डिफिशियन्सी अकाउंट क्रेडिटला लिहिलंय म्हणून डिफिशियन्सी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर इथं बघा डिफिशियन्सी अकाउंट दिलं आहे, त्या डिफिशियन्सी अकाउंटला ही तिन्ही कॅपिटलची अमाऊंट लिहिलेली आहे. दिनेश कॅपिटल, मंगेश कॅपिटल आणि रमेश कॅपिटल 12,000, 16,000 अँड 2,000 अशा पद्धतीने 30,000 इथं आलेले आहेत. अशा पद्धतीने आपलं हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून जी काही डिफिशियन्सी येईल ती डिफिशियन्सी अकाउंटला आपण काय केली, ट्रान्सफर केलेली आहे. तर इथं डेबिट साईडला डिफिशियन्सी आली आहे म्हणून आपण डेबिट साईडला बॅलन्स ट्रान्सफर केले. कुठे ट्रान्सफर केले? डेबिट साइड. साईडला. ओके. त्यानंतर आता बँक अकाउंट आपण क्लोज करूया. बँक अकाउंटला तुम्हाला ओपनिंग बॅलन्स दिला आहे तुम्हाला 8,000 ॲज पर द बॅलन्स शीट आणि शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला सांगितले का दिनेश कॅपिटल आणि मंगेश कॅपिटल ह्या पार्टनरने 2,000 रुपये प्रत्येकी आपल्याला कॉन्ट्रीब्यूट केलेले आहे. त्यानंतर आपण रिलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेले आहे 2,000 अँड ॲसेट रिलाइज करून जी पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये ॲसेट रिलाइज करून जी अमाऊंट आली ती 80,000. अशा पद्धतीने डेबिटची टोटल झाली तुमची 92,000. किती? 92,000. आता 92,000 मधनं आपण काय केले, 2,000 एक्सपेन्सेस पेड केले रिलायझेशन. ओके, मग अमाऊंट शिल्लक किती राहील आपल्याकडे? 90,000. किती? 90,000. ओके, आता हे 90,000 आपल्याला हे बिल्स पेएबल जे आहे आणि क्रेडिटर्स आहे यांना इन देअर लायबिलिटी रेशो, कोणता रेशो काढायचा आहे? लायबिलिटी रेशो. हां, आता लायबिलिटी रेशो कसा काढायचा? तर इथे 80,000 आहे. किती आहे? 80,000. 80,000. किती? 40,000. हां, तर हे वरचे 4 शून्य जर गेले तर खाली किती राहतात? फक्त 8 आणि 4. 4. आणि 8 आणि 4ला कितीने भाग जातो? 2ने. कितीने? 2. किंवा 4ने भाग जातो डायरेक्ट, बरोबर ना? 4 1 4, 4 2. हॅलो सर, आवाज नाही येते. आता शून्य आपण जे काही वरचे 4 शून्य हॅलो? आहेत, कोणाच तरी माईक चालू आहे. आता येतोय आवाज? हो, येतो. तर बघा इथे हे वरचे जे 4 डिजिट आहे, झिरोचे ते मायनस करायचे आहे किंवा काढून टाकायचे आहे. इथनं पण 4 डिजिट काढून टाकायचे आहे. तर रिमेनिंग अमाऊंट किती राहील तुमची? 8 आणि 4. 8 आणि 4. मग 8 4ला कितीने मल्टिप्लाय करायचं, सॉरी डिवाइड करायचं 4ने. कितीने? 4. हां, म्हणजे 4 1 4 आणि 4 इंटू 2 8, बरोबर ना? 4 1 4 आणि 4 2 8, म्हणजे रेशो किती आला? 2 असे. किती 4,208. रेशो किती येतो? 2 1. 1. ओके, तर मग 2 1 प्रमाणे काय करायचे आहे, हे 90,000 रुपये क्रेडिटर्सला आणि बिल्स पेबलला वाटून द्यायचे आहे. तर मग टोटल किती आहे ते? 90,000. किती? 90,000. 90,000. एक भाग येतो 30,000 रुपयाचा एक भाग येतो. किती? 30,000. 30,000. 60,000 जातील आणि बिल्स पेबलला 30,000 जातील. अशा पद्धतीने हा लायबिलिटी रेशो आहे आणि लायबिलिटी रेशो प्रमाणे राहिलेली जी काही कॅश आहे 90,000 ती आपल्याला जशी पार्टनरला लॉस वाटतो तसं क्रेडिटर्सला आणि बिल्स. सर, आवाज नाही येते. आवाज यायला येतोय का? आवाज कनेक्टिव्हिटीचा हो, सर, कधी येतोय. कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असतो पूजा कधी कधी. सर, आवाज नाही येते तुमचा. तुझ्या मोबाईलला काहीतरी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल. हॅलो, आता येतोय का आवाज? हो, येतो. तुझा मोबाईल 1-2 मिनिट आवाज रेकॉर्डिंग मध्ये पण येतोय तो. तू म्हणजे उर्वरित वेळ तू आता नंतर बघून घे वाटलंस तो.
तर बघा आता इथं हे जे 90,000 आहेत हे कोणत्या रेशोने डिवाइड केले आहे? लायबिलिटी रेशो कोणता? लायबिलिटी हा, आणि तो कसा आला? हे 80,000 अँड 40,000 बरोबर. यांचा आपण आता रेशो काढायचा शिकलेलो आहोत. तर हे 4 डिजिट मायनस करायचे आहे, इथले 4 डिजिट मायनस करायचे आहे. रिमेनिंग अमाऊंट तुमची 8 आणि 4 राहील. किती राहील? 8 आणि 4. हा, त्याला 4ने डिवाइड करायचं आहे, म्हणजेच रेशो येईल तुमचा 2:1. किती येईल? 2:1. हा, आणि 2:1 म्हणजे तिची टोटल येईल 3. 90,000 रुपयाला 3ने काय करायचं? डिवाइड करून घ्यायचं. एक भाग येईल 30,000चा आणि 2 भाग येतील 60,000चे. अशी हे 90,000 काय करायचे? क्रेडिटर्सला 60,000. बिल्स. हा, क्रेडिटर्सला इथे 60,000 पेड केले आणि बिल्स पेबलला इथे 30,000 पेड केले. ओके. ओके सर. दोन्ही अकाउंट क्लोज केले. इथे 80,000, इथे 80,000, इथे 80,000 लिहून घेतले आणि त्यातनं 60,000 मायनस करून उरलेला बॅलन्स जो आहे हे डिफिशियन्सीला ट्रान्सफर केला. कुठे ट्रान्सफर केला? हां, तर इथं बघा क्रेडिटरचे आले 20,000 आणि बिल्स पेबलचे आले 10,000. इथले जे बिल्स पेबल आहेत ना, इथं 40 मधनं हे 30 गेले. क्रेडिटमधनं डेबिट बॅलन्स मायनस करून इथे डिफिशियन्सी किती आली तुमची? 10,000. तर एंट्री होते इथं बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू डिफिशियन्सी आणि त्याची डिफिशियन्सी अकाउंटला त्या क्रेडिटला जातील बाय बिल्स पेबल 10,000. अशा पद्धतीने बिल्स पेबल अकाउंट क्लोज होतं आणि बिल्स पेबल आणि क्रेडिटरच्या डिफिशियन्सीचा बॅलन्स ऑटोमॅटिकली कुठे जातो? क्रेडिटला. कुठे? क्रेडिटला. एक लक्षात ठेवायचं, लायबिलिटी जी शिल्लक राहील ती क्रेडिटला येते. कुठे येते? क्रेडिटला. आणि पार्टनरचा जो काही बॅलन्स शिल्लक राहील तो कुठे येतो? डेबिटला. कुठे येतो? डेबिटला. अशा पद्धतीने हे डिफिशियन्सी अकाउंट आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे का पार्टनर्सकडून येणं किती होतं? 30,000. किती? 30,000चं. त्यांनी दिलं का ते? त्यांनी दिलेली म्हणजे त्यांनी ती नाही. डिफिशियन्सी दिलेली नाही. म्हणजे थोडक्यात काय झालं? त्यांनी हे पैसे दिले नाही. म्हणजे ते पैसे कोणाचे बुडाले? क्रेडिटरचे 20,000 बुडाले आणि बिल्स पेबलचे 10,000 बुडाले. आपल्या आपण जसं प्रॅक्टिकल भाषेत जसं बोलतो का आपला बिझनेस दिवाळखोरीत गेला, म्हणजे आपला बिझनेसमध्ये आपल्याला काही परवडलं नाही. ज्यावेळेस आपल्याला बिझनेसमध्ये परवडत नसतं म्हणजेच आपलं कॅपिटल काय होत असतं आणि आपण जे काही मार्केटमधले देणे असतील त्या देणीला आपण काय करतो? आमचा बिझनेस लॉसमध्ये गेला आणि आता तुम्हाला आमच्याकडून काही पैसे मिळणार नाहीत. अशा पद्धतीने आपण लायबिलिटी काय करतो? सोडून देतो. काय करतो? सोडून देतो. इकडे कॅपिटल डेबिटला जे आहे ते कॅपिटल मायनस करतो आणि क्रेडिटला आहे ते लायबिलिटी मायनस करतो. ओके. अशा पद्धतीने हे डिफिशियन्सी अकाउंट आहे. समजलं? हो सर. ओके.